हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे Hello students, today we are going to learn new topic pollination. Now we all are very much familiar with this term which is pollination. So let's start with the definition. What is meant by the pollination? Pollination, that means it is a process in which there is a transfer of pollen grain. कोण ट्रान्सफर होत आहेत? पोलन ग्रेन. कुठून कुठे? फ्रॉम अँथर टुवर्ड्स द स्टिग्मा ऑफ ए फ्लावर. एक अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन ट्रान्सफर होत आहेत. सपोज दीज आर द पोलन ग्रेन्स and these pollen grains are get transferred from anther towards the stigma and the process is known as pollination. Is that simple? फार इझी आणि फॅमिलियर टर्म आहे जी आपण याच्या अगोदर पाहिलेली आहे. परत एकदा त्याला सिम्पली कन्सिडर करूयात. फॉर एक्झाम्पल, इट इज नथिंग बट दी स्ट्रक्चर ऑफ अँथर. दिस अँथर कन्सिस्ट ऑफ the pollen grain and these pollen grains are get transferred from this anther towards the stigma of a flower. Now the process in which transfer of pollen grain इथून ट्रान्सफर होत आहेत कुठे? टुवर्ड्स दी स्टिग्मा ऑफ ए फ्लावर. सो ही जी काही प्रोसेस आहे याला आपण कन्सिडर करणार पॉलिनेशन. नाव दिस पॉलिनेशन, आता थोडंसं ह्याचा स्टडी का करायचं त्याच्याबद्दल विचार करूयात. वाय देर इज सो मच इम्पॉर्टन्स ऑफ दिस टॉपिक पॉलिनेशन. जर MCQ पाहिले तर पॉलिनेशनवरती बरेचसे MCQ आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत. सो दॅट पॉलिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट जस्ट बिकॉज ऑफ इट इज इनिशियल अँड इसेन्शियल स्टेप. काय म्हणतो आपण? दिस पॉलिनेशन is initial and essential step in the process of fertilization. In the process of fertilization. आपण लेसन पाहतोय रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. रिप्रोडक्शनमधलं आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनकडे आलो आहे आणि अनलेस अंटील फर्टिलायझेशन विल नॉट टेक्स प्लेस सो आपल्याला रिप्रोडक्शन मिळणार नाही. सो ह्या फर्टिलायझेशनसाठीच्या इम्पॉर्टंट स्टेप्स जर कोणत्या असतील तर पॉलिनेशन. आणि त्या पॉलिनेशनला इनिशिएट कोण करत आहे? त्या फर्टिलायझेशनला इनिशिएट कोण करत आहेत? पॉलिनेशन. सो जस्ट बिकॉज ऑफ दॅट पॉलिनेशन इज कन्सिडर्ड ॲज इनिशियल अँड इसेन्शियल स्टेप्स. कशासाठी? फर्टिलायझेशनसाठी. जर फर्टिलायझेशन परफॉर्म करायचं असेल, परत एकदा इथले पोलन ग्रेन अँथरमधले ट्रान्सफर झाले, स्टिग्मावरती आले, तिथून ते जाऊन पोचतील ओवरीपर्यंत, मग जाऊन फ्यूज्ड होतील, म्हणजे त्यांचं फर्टिलायझेशन, मग सीड प्रोड्यूस्ड होतील. दॅट मीन्स हे होण्यासाठी ही मधली ही जी काही स्टेप आहे, ही जी काही प्रोसेस आहे, ही प्रोसेस फार इम्पॉर्टंट आहे. सो दिस पॉलिनेशन इज कन्सिडर्ड ॲज इनिशियल अँड इसेन्शियल स्टेप्स. आता थोडंसं हिस्टॉरिकल फॉर्म पाहूयात आपण. कॅमेरारियस in 1694. Camerarius, he was the first person in 1694 he introduced this term. Pollination. हे फर्स्ट पर्सन असे होते, त्यांनी काय केलं? पॉलिनेशन ही टर्म आपल्या सर्वांच्या समोर आणली होती. देन टाइप्स ऑफ पॉलिनेशन. Types of pollination. Basically, there are two different types of this pollination that we all know very well. First one is self-pollination. Self-pollination, and second one is cross-pollination. फर्स्ट टाइप कोणता आहे पॉलिनेशनचा? सेल्फ पॉलिनेशन. सेकंड टाइप कोणता आहे? हा आपला
क्रॉस पॉलिनेशन. आता हे दोन्हीही कन्सिडर करायचे कसे? इन सेल्फ पॉलिनेशन. पॉलिनेशन मीन्स वॉट? 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू दी स्टिग्मा. 3 महत्त्वाच्या गोष्टी. पोलन ग्रेन ट्रान्सफर होत आहेत, नो डाऊट अँथरपासून ते निघतील आणि कुठे जाऊन लँड होतील तर ते स्टिग्मावरती. स्टिग्मा हा रिसिव्हर पार्ट झाला, तो पोलन ग्रेनला काय करणार आहे? रिसीव्ह. आता सेल्फ आणि क्रॉस म्हणजे काय? अगेन सेल्फ पॉलिनेशन मीन्स, डेफिनेशनपासून स्टार्ट करतोय. अगेन इट इज अ प्रोसेस इन विच ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. परत मी सेम थिंग अप्लाय करते. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टुवर्ड्स दी स्टिग्मा. इथपर्यंत सेम आलं. आपण डेफिनेशन लर्न करतोय कारण ह्या डेफिनेशन जर तुम्हाला अंडरस्टँड झाल्या तर याच्यावरती बेस असणारे जे काही MCQs आहेत ते अगदी इझिली सॉल्व्ह होतात. सो सेल्फ पॉलिनेशन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन कुठून कुठे? फ्रॉम अँथर टुवर्ड्स दी स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. ऑफ सेम फ्लावर or another flower of a same plant. आता सेल्फमध्ये S स्टँड्स फॉर सेल्फ आला, सेम फ्लॉवरमध्ये S आला आणि सेम प्लांटमध्ये S आला. जेवढे काही S आलेत ह्या सर्वांना गॅदर करूयात आणि ह्या सर्व पार्ट आपण कन्सिडर करणार सेल्फ पॉलिनेशनसाठी. आता थोडंसं आपण हायलाईट करूया त्यांना. सेल्फ पॉलिनेशनमध्ये काय झालं? पोलन ग्रेन ट्रान्सफर झाले फ्रॉम अँथर टुवर्ड्स दी स्टिग्मा. इथपर्यंत कॉमन आपलं पॉलिनेशन आहे. आता आपण टाईप्सकडे चाललो. सो ट्रान्सफर ऑफ दिस पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टुवर्ड्स दी स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर. कंडिशन आयदर सेम फ्लावर or another flower but in same plant. आणि अशा टाईपचं जर पॉलिनेशन असेल तर आपण त्याला कन्सिडर करणार आहोत सेल्फ पॉलिनेशन. फर्दर त्याचे जे सब टाईप्स आहेत तेव्हा आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनसुद्धा पाहू की सेम फ्लावर आणि अनादर फ्लावर ऑफ द सेम प्लांट ह्या दोन्हीही गोष्टी म्हणजे कशा सेल्फ पॉलिनेशन असणार आहे. दॅट पार्ट विल सी लिटिल लेटर. ना क्रॉस पॉलिनेशन अगेन डेफिनेशन सेज again transfer of pollen grain from anther towards the stigma. Same thing going to happen. Transfer of pollen grain from anther towards the stigma of another flower of another plant. Or we can say another species. आता ह्या केसमध्ये ज्या गोष्टी नोट डाऊन करायच्या त्यांच्याबद्दल आपण बोलूयात. क्रॉस पॉलिनेशनमध्ये ट्रान्सफर कोण झालेत? पोलन ग्रेन. कुठून कुठे? अँथरपासून स्टिग्माकडे. अगेन सेम. नाव कंडिशन इज अनादर फ्लावर. फ्लावर कसं असलं पाहिजे? नो डाऊट डिफरंट फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट. And that plant should be either on the same species or we can say the another or different species. दोन केसमध्ये जिथे सेल्फ पॉलिनेशन आला, सेल्फ S पासून स्टार्ट झाला, सेम फ्लावर अगेन S आणि सेम प्लांट ट्रिपल S आले इथे. S क्यूब कन्सिडर करूया. सेल्फ पॉलिनेशन occurs in same flower of the same plant or we can say the same species. In cross pollination, transfer of pollen grain is there from anther towards the stigma, but another flower either of the another plant or we can say the another species. If अशा टाईपची जर कंडिशन असेल तर त्याला कन्सिडर करणार आपण क्रॉस पॉलिनेशन. आणि जर सगळीकडे सेम फ्लावर सेम स्पीशीज असतील, सेम प्लांट असेल तर त्याला कन्सिडर करणार आपण सेल्फ पॉलिनेशन. सो दिस टू आर द मेजर टाइप्स ऑफ पॉलिनेशन. आता याला आपण थोडंसं अजून इलॅबोरेटिव्ह फॉर्ममध्ये कन्सिडर करूयात. दॅट मीन्स सेल्फ पॉलिनेशन अगेन फर्दर गेट क्लासिफाईड इंटू 2 डिफरंट टाईप. फर्स्ट वन इज ऑटोगॅमी अँड सेकंड वन इज द गायटोनोगॅमी. अँड क्रॉस पॉलिनेशन इज अगेन फर्दर गेट सब क्लासिफाईड इंटू 2 पार्ट. फर्स्ट वन इज we can say xenogamy and second one is hybridization or hybridization. Let's start with that.
The first type is self pollination. Self pollination. This self pollination again further get classified into two subtypes. First one is autogamy and second type is gynoigamy. हे झाले आपले दोन सबटाइप्स सेल्फ पॉलिनेशन. फर्स्ट काय सांगितलं आपण, ऑटोगॅमी अँड सेकंड वन वी आर गोइंग टू कन्सिडर गायटनोगॅमी. अगेन ॲज युजल लेट्स स्प्लिट द टर्म फर्स्ट. What is mean by autogamy? Here this autogamy consists of the two words. Auto, that means self, गॅमी or गॅमस, that means the marriage. जर सेम प्लांटमधल्या सेम फ्लावरमध्ये सेम एकाच इंडिव्हिज्युअल फ्लावरमधल्या अँथरमधले पोलन ग्रेन ट्रान्सफर होऊन सेम फ्लावरच्या स्टिग्मावरती येऊन जर लँड झाले आणि अशा टाईपचं जे पॉलिनेशन असेल त्याला आपण कन्सिडर करणार आहोत सेल्फ पॉलिनेशन. बट अजून ॲप्रोप्रिएट जर कोणती टर्म वापरायची असेल देन वी विल कन्सिडर ऑटोगॅमी. डेफिनेशनला कन्सिडर करूयात. Autogamy, auto that means the self and gamy or gamous that means the marriage. Now the definition is again transfer of pollen grain from anther towards the stigma of a same flower of the same plant. आता याच्यामध्ये ज्या टर्म आपण ज्या पद्धतीने वापरतोय त्यांच्यावरती थोडासा फोकस करतोय. ही कॉमन आपली प्रोसेस आहे. पोलन ग्रेनला ट्रान्सफर केलं, अँथरपासून ते जाऊन पोचले स्टिग्मावरती. बट जर कंडिशन असेल सेम फ्लावर ऑफ दी सेम प्लांट, अशा टाईपची जर कंडिशन असेल तर आपण ह्याला कन्सिडर करणार आहोत ऑटोगॅमी. सेम फ्लावर सेम प्लांट. आता याला थोडंसं डायग्रामॅटिकली कन्सिडर करूयात हे कसे आहेत ते. सपोज this is stigma, then style, then ovary part, ठीक आहे. आपण एक रफ रँडमली कन्सिडर करूयात. हा झाला आपला स्टिग्माचा पार्ट, स्टिग्मा. ही झाली स्टाईल. दिस वन इज ओव्हरी. दीज आर दी अँथर पार्ट. आता काय होतंय, हे एक सिंगल फ्लावर आहे. फ्लावरला आपण कन्सिडर केलं ना. सो जर सपोज आपल्याला फ्लावर कन्सिडर करायचं असेल, हा एक सिंगल फ्लावर आहे. बायसेक्शुअल फ्लावर म्हणूयात, ज्यांच्यामध्ये आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पण दिसत आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पण. आता ह्या केसमध्ये एकच फ्लावर आहे, एक सिंगल फ्लावर. ह्याच फ्लावरमधले पोलन ग्रेन जाऊन त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती लँड होतील. म्हणजे आता प्रोसेस कशी असणार आहे पहा. ह्याच्यामधले जे काही पोलन ग्रेन आहेत ते इथून निघून इथे जाऊन लँड होतील. सेम फ्लावर ऑफ दी सेम प्लांट. अशी कंडिशन असेल तर ऑटोगॅमी. आता आपण गायटनोगॅमीकडे जाऊयात. नाव अगेन दिस गायटनोगॅमी इट गिव्स गायटन दॅट मीन्स द नेबर, गॅमी और गॅमस दॅट मीन्स द मॅरेज. मग आता ह्याच्यामध्ये कसं असणार आहे, सेल्फ पॉलिनेशन म्हणजे प्लांट कसा असला पाहिजे, सेम. सेल्फ पॉलिनेशन एस, सेम प्लांट एस. Now, definition says transfer of pollen grain from anther towards the stigma. Same. Transfer of pollen grain from anther towards the stigma, but towards the stigma of a neighbor, or we can say another flower of सेम प्लांट. आता इथे अनादर शब्द वापरला आहे पण फोकस कुठे करायचं आपल्याला माहिती आहे. आपल्याला फोकस करायचं आहे सेम प्लांट. प्लांट कसं आहे, सेम आहे. स्पीशीज कशा आहेत, सेम आहेत. आणि अशी जर कंडिशन असेल तर त्याला कन्सिडर करणार आपण गायटनोगॅमी. ह्याला थोडंसं डायग्रामॅटिकली कन्सिडर करूयात आपण. आता याच्यासाठी आपण थोडंसं एक कन्सिडर करूयात. सपोज इथे एक फ्लावर आणि इथे एक फ्लावर आलेत. हे दोन फ्लावर आहेत. सिंगल प्लांट विच हॅज द
2 फ्लावर. आता ह्या फ्लावरमध्ये जे काही पोलन ग्रेन असतील ते जर ट्रान्सफर होऊन अनादर फ्लावर ऑफ द सेम प्लांट, अशी जर कंडिशन असेल, हा फ्लावर त्याचा हा नेबर, म्हणून आपण सांगितलं अनादर फ्लावर, शेजारी त्याचा, पण प्लांट कसा आहे सेम, आणि अशी जर कंडिशन असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत गायचेनोगॅमी. आता पहिली कंडिशन, एक कंडिशन कन्सिडर करूयात. सेम फ्लावरमधले पोलन ग्रेन सेम फ्लावरच्या स्टिग्मावरती जाऊन जर लँड झाले तर सेल्फ पॉलिनेशनचा टाईप कोणता? ऑटोगॅमी. सेम स्पीशीज असणाऱ्या सेम प्लांटवरती असणाऱ्या एका फ्लावरमधले पोलन ग्रेन ट्रान्सफर होऊन अनदर फ्लावर, बट कंडिशन इज सेम प्लांट, सेम प्लांटवरती जर ट्रान्सफर झाले तर अशा टाईपच्या पॉलिनेशनला आपण म्हणणार आहोत गायचेनोगॅमी. मग आता हे कुणामध्ये दिसतात? फॉर एक्झाम्पल दिस ऑटोगॅमी, इट इज बेसिकली सीन, एक्झाम्पल कन्सिडर करूयात पी प्लांट, दॅट वी नो पायसिम सटायवा. ह्या कंडिशनमध्ये जर कन्सिडर केला पी प्लांटमध्ये आपल्याला ऑटोगॅमी दिसतं. इथे जर कन्सिडर केलं तर बऱ्याचशा ज्या कुकुरबिटा फॅमिलीज असतात, कुकुरबिट्स, एक्झाम्पल इज कुकुरबिट्स, ते ह्या कंडिशनमध्ये दिसतात. ठीक आहे. आणि मग आता आपण जाणार आहोत आपल्या दुसऱ्या टाईपकडे. हा मेजर फर्स्ट टाईप होता पॉलिनेशनचा, सेल्फ पॉलिनेशनचा. अँड लेट्स टॉक अबाउट द क्रॉस पॉलिनेशन. सेकंड टाईप क्रॉस पॉलिनेशन. आता नावातच क्रॉस सांगितलं आहे, म्हणजे सेम प्लांट सेम स्पीशीज हे कन्सिडर करणार नाही. क्रॉस पॉलिनेशन इज अगेन फर्दर गेट क्लासिफाईड इनटू 2 सब टाईप. फर्स्ट वन इज xenogamy and second one is hybridization. This cross pollination is also known as allogamy. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो, हा जो ऑटोगॅमी आहे त्याच्या अपोजिट वापरला जातो एलोगॅमी. ऑटो मीन्स सेल्फ, whereas एलो दॅट मीन्स द डिफरंट. जेव्हा डिफरंट फ्लावरमध्ये फ्यूज होतील, पॉलिनेशन होऊन फर्दर फर्टिलायझेशन होईल, आणि अशा टाईपचं पॉलिनेशन ह्याला कन्सिडर करणार आपण एलोगॅमी. नाव लेट्स टॉक विथ द झिनोगॅमी. आता झिनोगॅमी कसा आहे, डेफिनेशनकडे जाऊयात डिरेक्टली. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टुवर्ड्स दी स्टिग्मा. सेम पोलन ग्रेन कुठून चाललेत? फ्रॉम अँथर टुवर्ड्स दी स्टिग्मा ऑफ another flower produced on another flower of another plant. प्लांट पण कसं आहे डिफरंट, नो डाऊट. आयदर ते सेम स्पीशीजचं असेल, आणि जर डिफरंट स्पीशीज असेल तर मग त्याच्यासाठी वेगळी टर्म वापरली जाते, ती आहे हायब्रिडायझेशन. इथे काय कन्सिडर करतोय आपण? पोलन ग्रेन ट्रान्सफर झाले कुठून कुठे? अँथरपासून स्टिग्माकडे, जो आपला बेसिक प्रोसेस आहे पॉलिनेशनची. आता ह्या केसमध्ये पोलन ग्रेन ट्रान्सफर झाले, पण फ्रॉम अनादर फ्लावर टू द अनादर प्लांट, आणि अशी जर कंडिशन असेल त्याला म्हणणार आपण झिनोगॅमी. दिस झिनोगॅमी बेसिकली अकर्स इन बायसेक्शुअल फ्लावर. इट फाउंड और अकर्स इन बायसेक्शुअल फ्लावर. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूयात. एक्झाम्पल पपया. मेल फ्लावर, फिमेल फ्लावर हे दोन वेगवेगळ्या प्लांटवरती येतात. नो डाऊट जो मेल फ्लावर असेल त्याच्यामधले द 2 डिफरंट टाईप, त्याच्यामधला फर्स्ट आहे आपला झिनोगॅमी, सेकंड आहे हायब्रिडायझेशन. आणि आता आपण ह्या चौघांचाही एक पटकन क्विक रिकॅप फॉर्ममध्ये कन्सिडर करूयात कसे आहेत ते. आपल्याला पॉलिनेशनचे 2 टाईप, त्यांचे फर्दर सब टाईप्स हे सर्व समजलेत असं कन्सिडर करून आपण आता थोडंसं त्यांचा परत एकदा क्विक रिकॅप फॉर्ममध्ये.
आता आपल्याकडे 4 कंडिशन आहेत, 4ही कंडिशन मी मेन्शन करते. सपोज फर्स्ट कंडिशन काय सांगितली होती आपल्याला, हा जो काही सेम फ्लावर आहे तो, ह्याच्यामधले पोलन ग्रेन सेम पोलन ग्रेन सेम फ्लावरच्याच स्टिग्मावरती जाऊन जर लँड झाले, अशा कंडिशनला आपण म्हणणार आहोत, हा जो फर्स्ट आहे हा काय दाखवेल आपल्याला, ऑटोगॅमी. दुसरी कंडिशन, सेम प्लांट आहे, इथे एक फ्लावर दाखवलं आहे, इथे एक फ्लावर दाखवलं आहे, सेकंड केसमध्ये 2 फ्लावर्स आहेत. सो वेन देर इज अ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम दी वन फ्लावर टू द अनादर फ्लावर ऑफ द सेम प्लांट, कंडिशन काय, प्लांट सेम आहे. म्हणजे बी कंडिशनसाठी आपण इथे कन्सिडर करूयात, हा जर ऑटोगॅमी असेल तर ह्याला कन्सिडर करणार गायटिनोगॅमी. सेकंड केस झाली. थर्ड केससाठी कन्सिडर करतोय आपण. थर्ड केससाठी क्रॉस पॉलिनेशन आले म्हणजे आपल्याला 2 डिफरंट प्लांट लागणार आहेत. सपोज इथे एक प्लांट आहे, त्याचे एक फ्लावर, इथे एक प्लांट आहे, त्याचे एक फ्लावर. सो सपोज आपण त्याला 2 प्लांट आहेत म्हणून PQ कन्सिडर केला. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम वन फ्लावर टू द अनादर फ्लावर ऑफ द अनादर प्लांट ऑफ द सेम स्पेशीज और डिफरंट स्पेशीज. जर सेम स्पीशीज असतील, फक्त एका फ्लावरपासून दुसऱ्या फ्लावरवरती जाऊन जर ते लँड होऊन फर्दर जर्मिनेशन दाखवत असतील तर 2 डिफरंट आले म्हणजे नो डाऊट क्रॉस पॉलिनेशन. पण त्याच्यामधला कोणता, झिनोगॅमी. आणि फोर्थ जी आपले केस असणार आहे, त्या फोर्थ केससाठी आपल्याला 2 डिफरंट स्पीशीज ह्या मस्ट आहेत, पण त्या सेम व्हरायटीच्या. आता इथे आपण हे दोन्ही व्हाईट कलरने दाखवलेत, इथे आपण दोन्ही कलरने दाखवलेत. सो ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम वन फ्लावर टू दी स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर ऑफ दी अनादर प्लांट ॲज वेल एज द अनादर स्पीशीज. सो हे झाले सपोज अगेन पी डॅश क्यू डॅश, थोडंसं आपण मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये. ह्या झाल्या 2. मग अशा केसमध्ये ह्यांना कन्सिडर करणं, जी नवीन प्रोजेनी फॉर्म होईल ती हायब्रिड असते. सो याला म्हटलं जातं हायब्रिडायझेशन. इट्स ऑल अबाउट द पॉलिनेशन. आता हे जे काही पॉलिनेशन आहे, हे पॉलिनेशन होत असताना पहिल्या ह्या ज्या काही 2 केस आहेत, ह्या दोन्ही केसमध्ये पोलन ग्रेन ट्रान्सफर होण्यासाठी ॲज इट इज जे काही वेगवेगळे एजंट असेल, हे लागतीलच असे नाहीत किंवा समटाईम्स लागतील पण, बट इन द केस ऑफ क्रॉस पॉलिनेशन डिस्टन्स वाढलं, सेम प्लांट होते, अगदी इझिली सपोज नॉन बायोटिक फॅक्टर असेल तर त्यांनीसुद्धा अगदी इझिली हे पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात. पण जर क्रॉस पॉलिनेशन कन्सिडर केलं तर क्रॉस पॉलिनेशनमध्ये मात्र हे पोलन ग्रेन फर्दर ट्रान्सफर होण्यासाठी काही ना काही पॉलिनेटिंग एजंट्स हे कंपल्सरी आहेत. का गरज असते पॉलिनेटिंग एजंटची? आपण पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये याच्या अगोदर कन्सिडर केलेलं आहे. पोलन ग्रेन आर स्ट्रक्चरली नॉन मोटाईल इन नेचर. त्यांचं नेचर कसं असतं, नॉन मोटाईल. दॅट मीन्स ते स्वतःहून मुवमेंट करू शकत नाही. अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट दिस पोलन ग्रेन्स आर नीड टू बी ट्रान्सफर्ड. त्यांना ट्रान्सफर होणं गरजेचं असतं, पण त्याच्यासाठी त्यांना एक्सटर्नल फॅक्टर्स लागतात. अँड दीज फॅक्टर्स आर नोन ॲज द पॉलिनेटिंग एजंट्स. आणि ह्या पॉलिनेटिंग एजंट्स का आहेत यांना आपण फर्दर कन्सिडर करूयात.